जिल्हा परिषद शाळा दारशेतपाडा केंद्र टेंबीखोड्याचे विद्यार्थी एक नवीन प्रयोग करण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत। या विद्यार्थ्यांकडे आपल्या जंगलामध्ये मिळणाऱ्या या गुंजा त्यांनी घेऊन आलेले आहेत। ते त्यांच्या भाषेमध्ये काय म्हणतात तर तुम्ही त्याला गुंदुळ्या त्यांच्या बोली भाषेत ते गुंदुळ्या बोलतात। आपण त्याला गुंजा असं म्हणतो, तुम्ही बघू शकता। त्यानंतर एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि एक छोटा आपला चहाचा कप जो असतो तो कप घेतलेला आहे। चला आता आपण बघूया हे मुलं काय करतात ते। सर्वप्रथम ना धृती तो कप भरून घे, काठोकाठ भरायचा आहे। एवढा नको भरू, थोडा खाली कर, काठोकाठ। हा बस, एक मिनिट। चला बघूया आपण। हे बघा, हा काठोकाठ या ठिकाणी कप भरलेला आहे आणि हे जे ते काय बोलले तुम्ही त्याला गुंडुळ्या, आम्ही त्याला गुंजा म्हणतो। त्या गुंजा आता मला मुलांनी सांगा याच्यामध्ये जर आपण किती टाकले तर पाणी पडेल, अंदाज सांगा। अरे त्यांनी केलेला आहे प्रयोग म्हणून ते 83-50 बोलले। चला आपण बघूया 50 टाकल्यानंतर पाणी पडतंय का खाली। सुरू करूया। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 पन्नास यांचा टार्गेट गेलेला आहे, पण अजून पाणी काही पडलेलं नाहीये बघा। आणि आपण पाणी बघताय ग्लासाच्या एकदम वरती जसं आलेलं आहे। चला आपण ग्लासातच या ठिकाणी कॅमेरा लावूया। चला 50च्या पुढे चला। 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 ओ गेला 87 ला पाणी खाली पडलेलं आहे। त्यामुळे 50चा अंदाज खोटा ठरला आणि 87 असे का झाले तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।